विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध या देशाचे जाणते राजे, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या देशातील असणाऱ्या तमाम स्त्रियांचे उद्धारक, क्रांतीचे महामेरू, क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज, या देशातील असणाऱ्या तमाम बहुजनांचे, दलितांचे दिग्विजयी नेते, क्रांती सूर्य, प्रज्ञा सूर्य, विश्वरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत कबीर, संत रोहिदास, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड, रिपब्लिकन पक्षाचे पहिले अध्यक्ष एन शिवराज, रिपब्लिकन पक्षाचे नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजमाता जिजाऊ, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले, माता फातिमा शेख, माता भीमाई तथा माता रमाई आदी सर्व परिवर्तनशील महामानव आणि महामाता यांच्या विचाराला आणि प्रतिमेला मी सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो। त्याचबरोबर युथ रिपब्लिकनचे संस्थापक नेते, रिपब्लिकन पक्षाचे नेते, आम्हा सर्वांचे नेते, माझे नेते शहीद भाई संघारे आणि आज तगायत फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये ज्या ज्या असणाऱ्या ज्ञात अज्ञात भीमसैनिकांचं बलिदान झालं, अशा सर्व शहीद भीमसैनिकांच्या स्मृतीस देखील या ठिकाणी मी सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो। स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तथा युथ रिपब्लिकनच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येचं औचित्य साधून अर्थात आज 5 डिसेंबर रोजी या कामगार स्टेडियमवर आयोजित असणाऱ्या स्वाभिमान निर्धार मेळाव्याचे सन्माननीय अध्यक्ष आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पक्षाध्यक्ष, आमचे नेते, दैनिक जनतेचा महानायक या दैनिकाचे संपादक आदरणीय सुनीलजी खोब्रागडे साहेब, या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष, ज्यांच्या नगरीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय, मुंबई नगरीमध्ये, त्या आमच्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष मिलिंद जगतापजी, विचारपीठावर स्थानापन्न असलेले स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे महासचिव आदरणीय घनश्यामजी फुसे साहेब,
रिपब्लिकन पक्षाचे दुसरे महासचिव आणि महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध पार्श्वगायक आदरणीय आनंदरावजी शिंदे साहेब, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष अशोक रामटेकेजी, या ठिकाणी उपस्थित आमच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य, आमचे मार्गदर्शक, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय ॲडव्होकेट राजेंद्र पाटील साहेब, आवर्जून माझ्या विनंतीला मान देऊन नागपूरवरनं आपला अत्यंत बहुमूल्य कार्यक्रम काढून या ठिकाणी आलेले महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध पार्श्वगायक आणि खऱ्या अर्थाने रिपब्लिकन चळवळ, रिपब्लिकन भूमिका जनजनांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम करतायत ते आमचे बंधू, आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाशनाथजी पाटणकर साहेब, या विचारपीठावर स्थानापन्न असलेले स्वाभिमानी कर्मचारी युनियनचे नेते अध्यक्ष आदरणीय पंजाबरावजी बडगे साहेब, आमच्या केंद्रीय कार्यकारिणीचे आदरणीय सदस्य समता सैनिक दलाचे कमांडर इन चीफ आदरणीय वसंतरावजी म्हस्के साहेब, मुंबई प्रदेशचे महासचिव ॲडव्होकेट तुषार खंदारे, कार्याध्यक्ष ओमकार भाई जयस्वाल, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे नरेंद्र गायकवाड, पक्षाचे कोषाध्यक्ष भास्कररावजी बर्वे, पक्षाचे अल्पसंख्याक समाजाचे नेते मराठवाडा प्रदेशचे नेते आदरणीय शप्पूभाई लखपती, मराठवाडा प्रदेशचे आमचे अध्यक्ष सर्जेराव मनोरे, या ठिकाणावरून आंध्र प्रदेशहून आलेले आंध्र प्रदेश राज्याचे युथ रिपब्लिकनचे नेते खंबाटू राजू, विचारपीठावर स्थानापन्न असलेले सर्व वेगवेगळ्या जिल्ह्याचे असणारे जिल्हा अध्यक्ष, सर्व शहरांचे शहर अध्यक्ष, मुंबई प्रदेशची असणारी सर्व कार्यकारिणी, त्यांचे पदाधिकारी आणि माझ्या भाषणाच्या आधी ज्यांनी आपल्या गीताच्या माध्यमातून आपलं प्रबोधन करण्याचं काम केलं ते संगीत कला अकादमी या कलावंतांच्या संघटनेचे सर्व माझे कलावंत बांधव भगिनी, सर्व माझे वाद्यवृंदाचे वादक कलावंत आणि उपस्थित सर्व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युथ रिपब्लिकन या फुले शाहू आंबेडकरी विचारावर चालणाऱ्या पक्षाचे सर्व माझे असणारे सन्माननीय पदाधिकारी, नेते, महिला आघाडीच्या सर्व माझ्या माता भगिनी, आमच्या आदरणीय निळेताई या ठिकाणी उपस्थित आहेत, कुंदाताई निळे, अनेक आमच्या महिला भगिनी नेत्या या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं नाव सर्वांना मी ओळखतो आणि म्हणून आपल्या सर्वांचं नाव घेतलं असं समजून मी आपणा सर्वांना या ठिकाणी सर्वप्रथम क्रांतिकारी जय भीम करतो. एकदा जोरात जय भीमचा नारा आपण दिला पाहिजे. जय भीम. जरा जोरात आवाज आला पाहिजे. 12 वाजता आपणाला इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी स्मृतीला अभिवादन करण्यासाठी प्रत्येकाच्या हातात मेणबत्त्या घेऊन बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी या असणाऱ्या आपल्या मंगल वंदनेचा जयघोष करत 2-2च्या रांगा लावत आपणाला चैत्यभूमीकडे प्रयाण करायचं आहे. त्याआधी एकदा जोरदार बाबासाहेबांच्या नावाची गर्जना आपण सर्वांनी केली पाहिजे आणि म्हणून मी विनंती करेल की अत्यंत ताकदीने आणि जोराने आपण आपला जयघोष करावा. परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. धन्यवाद आपणा सर्वांना. मित्रहो, खरं म्हणजे फार उशीर झालेला आहे. माझ्या आधीच्या असणाऱ्या आमच्या सर्व नेते मंडळींनी या ठिकाणी आपले विचार थोडक्यात का होईना परंतु अत्यंत मार्मिक विचार या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक आमच्या नेते मंडळींना आजच्या या दिवसामध्ये भाषण करायला मिळालं नाही.
त्याबद्दल मी सर्वांचे हात जोडून माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो। आम्ही सर्व लोक, आपण बसलेले सर्व लोक या ठिकाणी स्वतःचं मोठेपण मिरवण्यासाठी आलेलो नाही। या ठिकाणी आपण फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तळागाळापर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत, महाराष्ट्राच्या शेवटच्या जिल्ह्यातल्या असणाऱ्या आदिवासी पाड्यातल्या शेवटच्या माणसांपर्यंत, गावखेड्यातल्या शेवटच्या माणसांपर्यंत बाबासाहेबांचा विचार कसा पोहोचवला जाईल आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातला हा महाराष्ट्र आणि हा भारत देश कसा निर्माण करता येईल, यासाठी आपण जमलो आहे। माझ्या असणाऱ्या सहकारी नेत्यांनी सांगितलं की मनोज भाई आमचे नेते आहेत, त्यांचा हा मोठेपणा आहे। मी त्यांना वंदन करतो, जेवढं माझं वय नाही तेवढं त्यांच्या रिपब्लिकन चळवळीमध्ये त्यांचं आयुष्य खर्च गेलेलं आहे। त्यांचा मनाचा मोठेपणा आहे की ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आमचा नेता म्हणून तुमच्या समोर सांगतात। परंतु मी प्रामाणिकपणे माझ्या नेते मंडळींना, आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपला नेता कुणीच आयरा गैरा नत्तू खैरा होऊ शकत नाही। आपल्या सर्वांचा नेता आणि आपल्या सर्वांचा बाप एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आपल्या सर्वांचा नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। आमच्या वाणीतून, आमच्या जिभेतून, आमच्या जगण्यातनं, आमच्या आचरणातनं, आमच्या भाषणातनं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जर काढून टाकलं तर काय किंमत आहे आम्हाला? कोण आहोत आम्ही? काय आमची औकात? काय आमची करणी? काय आमची कथनी? याचा जर सारवासार विचार केला तर आज जे काही आम्ही नटून थटून, टोप्या डोक्यात घालून, सूट बूट घालून हे सगळं वैभव जे उभं केलं, हे वैभव आमचं नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, त्या महामानवाचं आहे। त्या महामानवाने हे वैभव दिलं। तो महामानव जर नसता तर आजही उकिरड्यावरती बसून कुत्र्याच्या बाजूला आम्हाला अन्न मिळालं नसतं। आजही आम्हाला गावामध्ये राहण्यासाठी घर उपलब्ध झालं नसतं। आजही आम्हाला अंगावरती चांगले कपडे घालता आले नसते। आजही आम्ही IAS, IPS, IRS, इंजिनियर, डॉक्टर, मोठमोठे वकील, प्राध्यापक, जे काही स्तर आज या समाज मनामध्ये मोठ्या उंचीवर आहेत, त्या कोणत्या स्तरावरती आम्ही जाऊ शकत नव्हतो। परंतु 1891 ला भीमराव रामजी सकपाळ नावाचा एक क्रांती सूर्य या भूतलावरती जन्माला येतो आणि पाहता पाहता या देशातलं 18 विश्व दारिद्र्य, या देशातली असणारी मनोवादी मानसिकता, या देशातली असणारी वर्ण व्यवस्था, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहता पाहता एक रक्ताचा थेंबही या धरतीवरती न सांडवता समूळ नष्ट करतात आणि गाव कुसाबाहेरचा पशूंपेक्षाही हीन जगणारा माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणसामध्ये आणतात। आज काय आमची बघा, आमचे पाटणकर साहेब इथे बसले आहेत, आमचा आनंद शिंदे इथे बसलाय, आदर्श शिंदेची गाणी आपण ऐकली। इथे या विचारपीठावर किंवा समोर श्रोत्यांमध्ये बसणारे एक एक व्यक्ती अशी आहे की लात मारेल तिथे पाणी काढेल, एवढी ताकद आज आंबेडकरी चळवळीमध्ये, आंबेडकरी समाजामध्ये आहे। ही सगळी किमया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे। परंतु मी नेहमी सांगतो, तुझ आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी। आमच्या बापानं आम्हाला ताकद दिली, शक्तिमान केलं, आमच्या बापाने आम्हाला सर्व काय अर्पण केलं, पण आम्ही आमच्या बापाला काय दिलं याचा विचार आजच्या काळामध्ये
प्रत्येक आंबेडकरवादी माणसाने करणं काळाची गरज आहे मित्रहो. पे बॅक टू सोसायटी काही लोक म्हणतात, तो शब्द मी इथे वापरणार नाही, परंतु निश्चितपणे उद्या बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आहे. आज त्या पूर्वसंध्येला आपण प्रत्येकाने आत्मचिंतन केलं पाहिजे की बाबासाहेबांनी आम्हाला सर्व काही दिलं, बाबासाहेबांमुळे आमचा हा तोरा आहे, बाबासाहेबांमुळे आम्ही हे सर्व विश्व, हे सर्व वैभव पाहतो. पण आम्ही बाबासाहेबांसाठी काय केलं याचं आत्मचिंतन आंबेडकरवादी म्हणून स्वतःला घेणाऱ्या प्रत्येक माणसाने केलं पाहिजे. आणि ते जर आम्ही करणार नसू तर मला असं वाटतं की ती औलाद बाबासाहेबांची नाही, ती कुठल्या तरी आयऱ्या गैऱ्याची औलाद असेल, जो चिंतन करत नाही, जो चिंतन मनन करत नाही. ती औलाद आंबेडकरांची औलाद नाही. त्या औलादीच्या धमन्यांमध्ये बाबासाहेबांच्या विचाराचा निळा रक्त हा प्रभाव करत नाही. ती औलाद नक्कीच कुठल्या तरी आयऱ्या गैऱ्या नत्तू खैऱ्याची, कुठल्या तरी वोड्या खोड्याची औलाद असेल, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून ज्यांच्या धमन्यांमध्ये बाबासाहेबांच्या विचाराचं निळं रक्त प्रवाह करतं, ती मंडळी इकडे आहेत. जे आयऱ्या गैऱ्याचे आहेत ते मातोश्रीवर आहेत. जे आयऱ्या गैऱ्यांचे आहेत ते गडकरीच्या वाड्यावर आहेत. जे आयऱ्या गैऱ्यांचे आहेत ते शरद पवारच्या वाड्यावर आहेत. जे आयऱ्या गैऱ्याचे आहेत ते सोनिया गांधीच्या तळवे चाटायला दिल्लीला गेलेले आहेत. जे खाशी खुशीचे आहेत, ज्यांच्या मनगटामध्ये, ज्यांच्या मनामध्ये, ज्यांच्या मेंदूमध्ये फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा विचार प्रभाव करतोय, ती स्वाभिमानी मंडळी या असणाऱ्या पटांगणामध्ये इथे उपस्थित आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सुरुवातीला क्रांतिकारी जय भीम केला. इथे भाड्याने माणसं आणलेली नाहीत. इथं 100 रुपये देऊन, 200 रुपये देऊन, बिर्याणीचे पॉकेट वाटून, रात्रीची चपटीची सोय करतो म्हणून सांगून इथं लोक आणलेले नाहीत. इथं एक एक माणूस 1000 माणसांची बरोबरी करणारा माझा कार्यकर्ता आहे, हे देखील मी स्वाभिमानाने इथं तुम्हाला सांगू इच्छितो. इथला एक एक कार्यकर्ता 1000 माणसांची बरोबरी करणारा माणूस आहे. पाटणकर साहेबांना विनंती केली, उद्या त्यांचा कार्यक्रम आहे. मला म्हटले मनोज भाऊ तुम्ही रिपब्लिकन पक्षाचं काम करताय, मी नक्की येणार. सकाळी पुन्हा मी नागपूरला वाटलं तर जाईल, परंतु मी या कार्यक्रमात येणार. आनंद शिंदे तर पुऱ्या अभियानामध्ये 2 महिने उन्हातानात उन्हा पावसाळ्यामध्ये फिरला. पाटणकरजी पण मला म्हणाले होते मी पण अभियानात येईल, परंतु त्यांचं शस्त्रक्रिया झाली, ऑपरेशन झालं होतं, ते येऊ शकले नाहीत. अनेक लोकांनी जे आम्ही अभियान काढलं त्या अभियानामध्ये आपलं योगदान दिलं. 23 ऑक्टोबरला नागपूरच्या दीक्षाभूमीवरून निघालेलं अभियान 5 डिसेंबरला त्याचा समारोप गेल्या वर्षी आम्ही कुर्ल्याच्या शिवाजी मैदानामध्ये केलं. आणि वेगवेगळ्या गटातटामध्ये काम करणारे प्रामाणिक निष्ठावंत बाबासाहेब आंबेडकरांचे विचारावर काम करणारे नेते मंडळी, कार्यकर्ते, या सगळ्यांना एकत्रित केलं. साहित्यिक असतील, पत्रकार असतील, कलावंत असतील, शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, अधिकारी असतील, या सगळ्या क्षेत्रातील असणाऱ्या आंबेडकरी विचाराच्या माणसांना एकत्र करून मंथन चिंतन केलं. रिपब्लिकन पक्षाचं जे वैभव होतं, रिपब्लिकन चळवळीची जी ताकद होती, बाबासाहेबांच्या नावाने काम करणारे रिपब्लिकन जे नेतृत्व होतं गटागटामध्ये विभागलेलं, या असणाऱ्या सर्वांनी जी अवस्था रिपब्लिकन चळवळीची, आंबेडकरी चळवळीची केली, यावर काय केलं पाहिजे? आपल्या समाजाचा तरुण शिवसेना भाजपा सारख्या जातीयवादी पक्षामध्ये जाऊन त्यांचा झेंडा खांद्यावर घेऊन फिरतोय.
माझ्या आंबेडकरी जय भीम बोलणारा तरुण काँग्रेस राष्ट्रवादी सारख्या पक्षामध्ये जाऊन त्यांचा झेंडा घेऊन तोऱ्याने मिरवतोय। काल परवा एक पक्ष आला मराठी माणसाच्या नावावरती, त्या पक्षामध्ये सुद्धा आमचा तरुण मोठ्या संख्येने जाऊन बसला। हे असं चित्र जर महाराष्ट्रामध्ये असलं तर येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाचं काय काय बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाचं नेते उठले युतीमध्ये गेले, नेते उठले आघाडीमध्ये गेले, नेते उठले तिसऱ्या आघाडीमध्ये गेले, परंतु कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागड यांच्या नंतर या रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व आमच्या नेते मंडळींनी टिकवण्याचं काम केलं नाही। मित्र, चिंतन मनन केलं, अनेक बैठका महाराष्ट्रामध्ये घेतल्या आणि त्या बैठकींमधनं आम्ही ठरवून टाकलं की आता खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या स्वप्नातला रिपब्लिकन पक्ष उभा करायचा। खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या स्वप्नातला रिपब्लिकन पक्ष उभा करायचा आणि तो करण्यासाठी कोणतीही किंमत आम्हाला मोजावी लागली तरी ती किंमत मोजायला आम्ही तयार आहोत, असं सर्व आम्ही लोकांनी ठरवून टाकलं। आणि तुम्हाला सांगतो, 1 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक राज्यकर्त्यांच्या चड्डींना घाम सोडला आम्ही। इतकं सोपं समजू नका। लोकांना वाटतं की स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष 2 दिवस चालेल, 4 दिवस चालेल, नंतर मोठा झाल्यानंतर कार्यकर्ते जमल्यानंतर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष कुणाबरोबर तरी युती करेल, सत्तेचे तुकडे चाखण्यासाठी, संपत्तीची लाळ घोटण्यासाठी कुणाच्या तरी दारात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते पुन्हा आम्ही एकदा पाहू। हे जनतेचं मत चुकीचं आहे असं मी मानत नाही। ज्या ज्या नेत्यांना आम्ही आगे बढो म्हटलो तो नेता एवढा आगे बढला की साले आम्ही आहे तिथेच बोंबलत उभं राहिलो। आम्ही म्हणजे समाज, नेता एवढा पुढे गेला, समाज जैसे थे राहिला आणि म्हणून आता समाजाचं आंबेडकरी नेतृत्वावर, रिपब्लिकन नेतृत्वावर विश्वास राहिला नाही। त्यांना वाटतं की गट जेवढे निघतील तेवढे धंद्याचा बाजार ह्या मंडळी सुरू करतात आणि म्हणून जनतेला वाटलं की स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आता निघतोय, हा पण कुठेतरी सौदेगिरीचं राजकारण करेल। बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आमच्या धमण्यांमध्ये बाबासाहेबांचं निळं रक्त आहे। मान कापून देऊ परंतु विचारापासून हटणारी अवलाद आमची नाही। स्वाभिमानी रिपब्लिकन चळवळीच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांबद्दल बोलतोय आम्ही ठरवून टाकलं, जोपर्यंत बाबासाहेबांच्या स्वप्नातला रिपब्लिकन पक्ष सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष, सर्व जाती धर्माच्या प्रश्नांवर लढणारा पक्ष, सर्व असणाऱ्या जाती धर्मावर, कामगारांवर, श्रमिकांवर, झोपडपट्टीवासियांवर, विद्यार्थ्यांवर, महिलांवरती, शेतकऱ्यांवर, शेतमजुरांवर, शोषित पीडित समाजातील लोकांवर, ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो त्या सर्व लोकांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून आंदोलनाचा एल्गार करणारा रिपब्लिकन पक्ष जोपर्यंत या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रानंतर या देशामध्ये आम्ही उभा करत नाही तोपर्यंत आता मागे वळून पाहायचं नाही। कुणाबरोबरही युती नाही। आम्हाला आत्ताच अनेक लोक आमच्या मागे लागलेत, आमच्या बरोबर या, फलानं ढमक देतो, आमच्या बरोबर या, अंधारात तुम्हाला घबोडो देतो, घबुलं। आम्ही सांगितलं अंधारात घेणारे पण नाहीत आम्ही आणि उजेडात सुद्धा घेणारे नाहीत। आम्ही त्या बापाची औलाद आहोत
ज्या बापाने सांगितलं की तुम्ही देणारे झाले पाहिजेत, घेणारे होता कामा नये. आम्ही अंधारात पण घेणार नाही, आम्ही उजेडात पण घेणार नाही. पण एक वेळ आम्ही निश्चितपणे आणू की तुम्हाला अंधारात बोलून तुम्हाला काय द्यायचं ते देऊ. ती वेळ बाबासाहेबांचे सैनिक आणल्याशिवाय राहणार नाही. काही लोकांना वाटत असेल मनोज भाई म्हणतायत हे रिपब्लिकन नेते भाषणात फार चतुर असतात, बोलाची भात आणि बोलाची कढी. कारण आपण तोही अनुभव घेतला. काही आमचे नेते शाला पांघरू पांघरू यायचे नागपूरहून. उद्याचा सूर्य दिसणार नाही, पोटच्या पोराला कापतो, आईला मारतो, काय काय घोषणा फुसे साहेब हसू लागले. खूप मोठमोठी 2-2 तास भाषणं. नंतर एक आमदारकीसाठी शरद पवारची पाय पडताना त्यांना आपण पाहिलंय. पॅन्थरची मांजर झालेली आपण पाहिली आहे. पाटणकर साहेब हसतायत. त्यांचा माझ्याकडे कार्यक्रम होता बुद्धिस्ट फेस्टिवल मध्ये 2010 ला. आणि आता त्यांनी जे गाणं गायलं ते म्हणाले की वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में, वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में, कि दुनिया भी कहे कुछ है इन भीम दीवानों में. पण आमच्यातले ढोंगी लोक जबान में तो बात पैदा करते हैं पाटनकर साहब, लेकिन बाद में देखते हैं साला ये तो शरद पवार का दीवाना है, ये तो सोनिया गांधी का दीवाना है. अब नए नए उद्धव जी के और गोपीनाथ जी के भी दीवाने निकले. खाली बात पैदा करके हमको नहीं चलेगा. बात तो पैदा करनी चाहिए, लेकिन बात के साथ हमको कृति कार्यक्रम करना पड़ेगा. और सही पैमाने पर इस समाज को, इस लोगों को हमको विश्वास देना पड़ेगा कि यस वी आर दी डूइंग. हम करेंगे बाबा साहब के ख्वाबों का पक्ष निर्माण. ये बात, ये विश्वास हमको लोगों को देनी पड़ेगी. हम लोग कोई जादूगर नहीं है भाइयों. ना हमारे मनोज संसारे के पास पैसा है. आनंद शिंदे तो बेचारा देता है लेता है देता नहीं है. पार्टी आभारी. 2 लेने की बोलो मत. फुसे साहब रिटायर्ड है, पाटिल साहब हमारे सेवानिवृत्त है, वकील साहब है. इधर खाली दिल के लखपति है, जेब से कंगालपति है, शब्बू लखपति हमारे. हमारे पास पैसा नहीं है, हमारे पास यंत्रणा नहीं है. कुछ लोग कहते होंगे कि भाई भी कैसा होगा, कशी पार्टी उभी करणार. आता तर कोणीतरी सांगितलं, आमच्या फुसे साहेबांनी सांगितलं, निवडणुका आल्या की लोकांना बिर्याणीच्या हाफ बिर्याणी 2 बोटी आधा रस्सा लोगों को में लगता है. निवडणुका आल्या का पाशीचा गांधी लोकांना लागतो. मग आता हा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष कसा उभा राहणार. आमच्याकडे कुणाकडेच पैसे नाही, कसल्याच प्रकारची यंत्रणा नाही. मग पक्ष चालवायचा असेल तर काय करायचं, कसा पक्ष वाढणार. बंधूंनो, मी आपल्याला सांगू इच्छितो, ये जो बाबा साहब की जनता है ना, ये बाबा साहब की जनता, बाबा साहब के लोग बड़े भावनिक लोग होते हैं. अत्यंत भावनिक लोक आहेत. आपण पाहिलं बाबासाहेबांच्या काळामध्ये फाटक्या तुटक्या लोकांनी बाबासाहेबांना साथ दिली आणि बाबासाहेबांनी या देशाचा स्वतःला राष्ट्रपिता म्हणून घेणारा तो तथाकथित राष्ट्रपिता, याला सुद्धा बाबासाहेबांनी हाजी हाजी करावी लागली, बाबासाहेबांनी करायला लावली.
आमचे पाटणकर साहेब सांगतात पुणे कराराच्या गाण्यावरती कि गांधी ने जो पुणे करार किया वो जी हुजूरी में किया। बाबा साहब के सामने जी हुजूरी की गांधी ने। कस्तूरबा गांधी को भेजा गया बाबा साहब के पास, जी हुजूरी की गांधी ने। आमच्या बापानं कसल्याही प्रकारची यंत्रणा नसताना संपूर्ण देश आणि देशाबाहेरून आलेले भारतावरती राज्य करणारे भारतातले ब्रिटिश राज्यकर्ते यांना सुद्धा सोडलं नाही, हलवून सोडलं। आणि मग तुमच्या आणि माझ्या विचारात, तुमच्या आणि माझ्या जीवनात जगण्यात, तुमच्या आणि माझ्या रक्तात जर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असतील तर आपणही ठरवून टाकलं पाहिजे की एक आमचा बाप संपूर्ण भारत आणि पूर्ण जगाला हलवू शकतो। तर आज कितीतरी आंबेडकर एका आंबेडकरांनी निर्माण केलेत। हे आंबेडकर काय कामाचे, काय कामाचे हे सगळे आंबेडकर, काय कामाचे हे सगळे आंबेडकरांची मुलं? का फक्त कामासाठी जय भीम आणि काम झालं की तुम हमारे क्या, हम तुम्हारे लगते हैं कौन, हम आपके लगते हैं। पिक्चरचा आणि माझा संबंध नाही तसा जास्त, हम आपके है कौन। हे जे आंबेडकरी समाजामध्ये चालू आहे हे कुठंतरी बदललं पाहिजे। चमत्कार या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास नाही, परंतु निश्चितपणे मी आशादायी आहे। बाबासाहेबांनी सांगितलं की माझ्या लेकरांनो तुम्ही आशावादी आणि प्रयत्नवादी राहा। तुम्ही ज्या दिवशी आशावाद आणि प्रयत्नवादाने प्रयत्न कराल त्या दिवशी जगातलं सगळं सुख तुमच्या पायाजवळ लोळण घेतल्याशिवाय राहणार नाही। काही अशक्य नाही मित्रांनो। मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आवाहन करू इच्छितो, ठीक आहे, आज आपल्याकडे यंत्रणा नाही, आज आपण कमी संख्येने आहोत, आज अनेक त्रासाला सामोरं जाऊन रात्रीचा दिवस करून रक्ताचं पाणी करून आपण आपल्या पक्षाचं काम करतोय, परंतु हे लावलेलं छोटं रोपटं स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचं लवकरच्याच नजीकच्या काळात एवढा मोठा वटवृक्ष होईल आणि त्याची फळं तमाम दलित, शोषित, पीडित, अन्यायग्रस्त असणाऱ्या लोकांना, बहुजन समाजाला चाखायला मिळाल्याशिवाय राहणार नाही। हा आशावाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा आहे। हा पक्ष मोठा होणार, हा पक्ष, या पक्षाची दखल या महाराष्ट्रातले राज्यकर्ते घेणार, हा पक्ष मान्यता प्राप्त होणार आणि एक दिवस असा येईल की या पक्षाच्या दारामध्ये इथली काँग्रेस, इथली राष्ट्रवादी, इथली शिवसेना, इथली बीजेपी, इथली मनसे यांचे सर्व नेते आमच्या बरोबर युती करा म्हणून लाईन लावून उभे राहतील। तुम्हाला वाटत असेल अतिशोक्ती मनोज भाई काय बोलतायत, परंतु माझा आशावाद हा अत्यंत दुर्दम्य आहे। काही अशक्य नाही मित्रांनो। 2 वेळा मी अपक्ष निवडून आलो मुंबई सारख्या नगरीमध्ये। मी सुरुवातीला लोकांना सांगायचो की आपण फक्त निळ्या झेंड्यावरती निवडून आलं पाहिजे। मला कार्यकर्ते सांगायचे मनोज भाई गॉडफादर शोधा, आपल्या झेंड्यावर आपण निवडून येऊ शकत नाही। मी म्हटलं हे आपणाला होत नाही ते करून दाखवायचं, तेव्हाच तुम्ही आंबेडकरवादी आहात। जे होत नाही ते करून दाखवणारे तेच आंबेडकरवादी। अरे आमच्या बापाने जे होणार नव्हतं ते करून दाखवलं। 17-18 विश्वाचं दारिद्र्य आणि हजारो वर्षाची रूढी परंपरेची वर्ण व्यवस्थेची गुलामगिरी आमच्या बापाने मोडीत काढली एका फटकाऱ्यामध्ये। आणि पाहता पाहता लंगोटीतला गाव कुसाचा बाहेरचा उकलीड्यावरचा माणूस आमच्या बापाने सुटाबुटामध्ये आणला। ज्यांच्या जिभेला बोलण्याची ताकद नव्हती, जे जोहारच्या पलीकडे काही बोलू शकत नव्हते, आज ते भाषण करून एल्गार करतायत। ही किमया आमच्या बापाची आहे आणि त्या बापाचे लेख म्हणून, त्या बापाची औलाद म्हणून
आम्ही देखील करू शकतो हे तुम्ही ज्या दिवशी निश्चित कराल मनाने, त्या दिवशी या महाराष्ट्राचं चित्र बदललेलं असेल. बंधू आणि भगिनींनो, फार वाईट अवस्था आज या देशामध्ये. तो गुजरातचा एक फकीर पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहतोय. काय भाषण त्याची, अशा पद्धतीने बोलतो की साला पंतप्रधान झाला. एकदा आपल्या स्टेजवर त्याला आणलं पाहिजे आणि त्याला दाखवलं पाहिजे की तुझ्यापेक्षा पोपटपंची करणारे रिपब्लिकन पक्षात खूप आहेत. पोपटपंची करून देशाचं पंतप्रधान होता येत नाही. आणि आमचा एक इथला वेठबिगार महाराष्ट्रातला आमचा, येऊ नको तर कुठल्या डब्यात बसू, तो त्याला पंतप्रधान करायला निघाला. थू अशा लोकांच्या जिंदगीवरती. अरे जी लोक जाहीरपणे सांगतात की हे राष्ट्र हिंदू प्रवण राष्ट्र म्हणून आम्हाला बनवायचं, जी लोक जाहीरपणे खुलेआमपणे या राष्ट्रामध्ये वर्ण व्यवस्था मनुवाद आणू इच्छितात, जी लोग खुलेआमपणे सांगतात कि हमारी सत्ता आने के बाद इस देश का संविधान हम लोग बदलेंगे. काल टीव्ही वरती एक तोत्रा खासदार, माजी खासदार मुंबईचा बोबडा, बीजेपीचा खासदार, ओळखा कोण आहे तुम्हाला माहिती आहे, टट्टा ढाल करत असतो. तो काल एका टीव्ही चॅनलच्या मुलाखतीमध्ये खुशाल तो म्हणत होता 370 कलम वरती पाकिस्तानच्या चर्चा चालू होती आणि तो माजी खासदार खुशाल समर्थन करत होता की भारतीय घटना ही भारतीय घटना त्या काळामध्ये लिहिली, त्या काळी असणाऱ्या देशाचं नियोजन करण्यासाठी लिहिली गेली आणि काळानुरूप भारतीय घटनेमध्ये बदल केले पाहिजेत. आमची सत्ता आली तर आम्ही त्या घटनेमध्ये बदल करू. थोडक्यात त्यांनी इशारा दिला की आमचा अजेंडा बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्याचा आहे. आणि आमचा हल्या त्यांना पंतप्रधान करायला निघाला. अशा लोकांनी वाटीभर पाण्यात डुबून मेलं पाहिजे. वाटी भर चुल्लू भर पानी में डूब के मरना चाहिए ऐसे लोगों ने. अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचं पाणी केलं, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी 18 तास अभ्यास केला, 2 स्लाइडचे पावाचे तुकडे खाल्ले लंडन सारख्या शहरात, ज्या बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं की या हिंदुस्थानाचा मी भारत करेल, पुन्हा एकदा सम्राट अशोकाच्या काळातलं गत वैभव या हिंदुस्थानाला भारताच्या नावाने मिळवून देईल, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन काम करणाऱ्या माणसांनी जातीयवादी हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या लोकांच्या सोबत सत्तेसाठी जावं. किळस येते किळस. याच्यापेक्षा कुठेतरी भडवेगिरी केलेली चालेल. धर्म के लोगों को इकट्ठा करके इस नीले झंडे के तले लाएंगे. ये पॉजिटिव थिंकिंग आपको रखनी होगी और ये पॉजिटिव थिंकिंग रखते रखते एक दिन ऐसा बदल हो जाएगा कि मैं आपको बताना चाहता हूं कि आने वाला सूरज हमारा होगा. मी नेहमी सांगतो, अनेक लोक म्हणतात रिपब्लिकन चळवळ संपली आहे. त्या लोकांना देखील मी सांगू इच्छितो, रिपब्लिकन चळवळ कधीही संपणार नाही. रिपब्लिकन चळवळ ही आयऱ्या गैऱ्या नत्तू खैऱ्यांची गल्ली बोळातल्या लोकांची चळवळ नाही. रिपब्लिकन चळवळ, रिपब्लिकन आंदोलन हे राष्ट्रीय आंदोलन आहे. डॉक्टर आंबेडकरांचं आंदोलन आहे, आंबेडकरांची चळवळ आहे, कधी संपणार नाही. फार तर संभ्रम अवस्था असल्यामुळे थोडीशी इकडं तिकडं फाटाफूट असेल,
फार फार तर नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे, संधी साधूपणामुळे, स्वार्थीपणामुळे फार फार तर समाज गप्प आहे, शांत आहे. परंतु त्या लोकांना मी सांगू इच्छितो की रिपब्लिकन चळवळ संपलेली नाही. रिपब्लिकन चळवळीचं वादळ पुन्हा एकदा या देशात घोंघवणार. रिपब्लिकन चळवळीचा वादळ पुन्हा एकदा या देशात घोंघवणार. आणि म्हणून मी सांगतो की ही जी शांतता आहे आज रिपब्लिकन आंदोलनामध्ये, ही वादळापूर्वीची शांतता आहे. वादळ येणार आहे. वामनदादा कर्डक म्हणतात ना, मी वादळ वारा, मी वादळ वारा. वादळ वारा, वादळ येणार आहे. आंबेडकरी समाजाचा एक एक माणूस वादळ आहे. आंबेडकरी चळवळीचा एक एक कार्यकर्ता, एक एक माणूस हा लढवय्या आहे, स्वाभिमानी आहे, प्रामाणिक आहे, निष्ठावंत आहे. कोणतीही किंमत बाबासाहेबांच्या पाठी चुकवू शकतो हे अनेकदा आम्ही दाखवून दिलंय. घाटकोपर रमाई कॉलनीच्या त्या प्रकरणामध्ये 11 लोकांनी छातीवरती गोळ्या झेलल्या, पळाले नाहीत आमची लोक. औलाद आहोत. भीमा कोरेगावला 500 भीमसैनिकांनी, आमच्या महार बटालियनच्या लोकांनी 3500 पेशव्यांचा खात्मा केला. त्या शूर वीरांची आम्ही औलाद आहोत. आम्ही शांत आहोत कारण वेगळी आहेत. परंतु रिपब्लिकन चळवळ कुणी संपला आहे असं म्हणत असेल तर खबरदार. स्वाभिमानी रिपब्लिकन वादळ येत आहे. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते येत आहेत. बाबासाहेबांचे खरे विचार घेऊन येत आहेत. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची लिहिलेली खरी घटना घेऊन येत आहेत. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षासमोर ठेवलेले आंदोलन घेऊन येत आहेत. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षासमोर ठेवलेले कार्यक्रम घेऊन येत आहेत. आणि म्हणून मी दाव्याने सांगतो की रिपब्लिकन वादळ घोंघवणार. आणि रिपब्लिकन वादळ घोंघवण्यासाठी माझी आपणाला हात जोडून नम्रतेची विनंती आहे. तुमच्याकडून आम्हाला काहीच पाहिजे नाही. आम्ही खासदार, आमदार, मंत्री होण्यासाठी इथं आम्ही बोलत नाहीये. खासदार, आमदार, मंत्री होण्यासाठी आम्ही हा सगळा बाजार इथं मांडलेला नाहीये. मनोज संसारे जर कुठल्याही युतीमध्ये घुसला तर 2014ला मनोज संसारे आमदार होऊ शकतो. आनंद शिंदेला तर कधीपासून ऑफर आहे. पाटणकरांना ऑफर असतील, कारण त्यांना माहिती आहे की कितीही पंचपक्वान बनवले आणि त्यात मीठ नसलं तर त्या पंचपक्वानाला चव नसते. त्यांनी कितीही झेंडे लावले, आमचा झेंडा जोपर्यंत बोकांडी घेत नाही तोपर्यंत त्यांच्या झेंड्याला किंमत नसते. कुणीतरी सांगितलं ना, प्रत्येक ठिकाणी आमचा झेंडा. आमची किंमत मिठासारखी आहे. मीठ आहोत आम्ही, स्वस्त आहोत आम्ही, पण जिकडं पडू तिकडं चव देऊ. देशी घी वापरा, गोदरेज डालडा वापरा, सनफ्लावर वापरा, सफोला वापरा, आशीर्वाद आटा वापरा, काही वापरा. मीठ नसेल पंचपक्वान बिनकामाच. तसं रिपब्लिकन कार्यकर्ते, रिपब्लिकन जनता असेल तर या कुठल्याही पक्षाला किंमत नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, या सगळ्या मंडळींना ऑफर आहे. पाटणकरांना ऑफर असेल, आनंद शिंदेला ऑफर आहे, खोब्रागडेला ऑफर आहे, जयस्वालला ऑफर आहे, भगतला ऑफर आहे, हुसेनला ऑफर आहे, मला ऑफर आहे. या चोळी बांगडी करतो, या पुन्हा एकदा अंधारात भेटा. आम्ही सांगितलं अंधारात भेटण्याची गरज नाही. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं सगळ्यांना ऑफर आहे. आम्ही ठरवून टाकलं, अशा मंत्री पदावर, आमदार पदावर, खासदार पदावर, अशा सत्तेवर आणि संपत्तीवरती आम्ही 3 टाइम मुतू, 3 टाइम मोजू. नको आम्हाला अशी सत्ता संपत्ती, असं आमदार पद, खासदार पद, असं मोठेपण. आम्हाला आमदार व्हायचं आहे, आम्हाला खासदार व्हायचं आहे, आम्हाला मंत्री पण व्हायचं आहे,
आम्हाला पंतप्रधान पण व्हायचं आहे, पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नावाने व्हायचं आहे. कोणीच टाळ्या वाजवत नाही. मला वाटतं तुम्ही जास्त आहेत वाटतं तिथे बसलेले. बस हात जोडून विनंती करू इच्छितो, आमच्यासाठी काहीच मी बोलत नाही. आपण एकत्र येऊ, प्रामाणिकपणे काम करू. एक शिस्तीचा पक्ष हा रिपब्लिकन पक्ष म्हणजे शिस्तीचा पक्ष. हा रिपब्लिकन पक्ष म्हणजे अन्यायाविरुद्ध लढणारा पक्ष. हा रिपब्लिकन पक्ष हा तेली माळी साळी कुणबी लोहार सुतार भील मांग चर्मकार डकलवार वाल्मिकी बौद्ध मुसलमान शीख ईसाई यांचा नेतृत्व करणारा पक्ष आहे. हा रिपब्लिकन पक्ष विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणारा पक्ष आहे. हा रिपब्लिकन पक्ष शेतकरी शेतमजुरांचा प्रश्न सोडवणारा पक्ष आहे. हा रिपब्लिकन पक्ष महिलांचे शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे श्रमिकांचे मजदुरांचे प्रश्न सोडवणारा पक्ष आहे. हे वातावरण या महाराष्ट्रामध्ये आपण निर्माण केलं पाहिजे आणि त्यासाठी मी कार्यकर्त्यांना हाच निर्धार करण्यासाठी हा निर्धार मेळावा आम्ही आयोजित केला आहे. स्वाभिमान निर्धार मेळावा याचा अर्थ काय, तर तुम्ही प्रत्येकाने आपल्या मनामध्ये निर्धार कराच. बाबासाहेबांसमोर जाऊन मेणबत्त्या अगरबत्त्या लावून त्रिसरण पंचशील म्हणून पंचांग प्रणाम करून बाबासाहेबांचं स्वप्न महाराष्ट्रात तुम्हाला पूर्ण करता येणार नाही. तुम्हाला जर बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर शपथ घ्या आज बाबासाहेबांच्या विचाराची आणि स्मृतीची आणि ठरवून टाका, बाबासाहेब जे झालं गेलं ते गंगेला मिळालं, जे चुकलो असेल ते चुकलो, परंतु बाबासाहेब आजपासून आम्ही शपथ घेतो की तुमच्या स्वप्नातला या देशातला सर्वात प्रबळ विरोधी पक्ष म्हणून जोपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नावाचा पक्ष आम्ही उभा करत नाही बाबासाहेब, तोपर्यंत कुणाच्याही दारात गुलामगिरी करण्यासाठी लाळ घोटण्यासाठी त्यांची तवे चाचण्यासाठी आम्ही जाणार नाही. हा निर्धार कराच. करताय निर्धार तुम्ही करा. हात वर कोण कोण निर्धार करतं आणि जे करत नसल त्यांनी सरळ निघा. टिळक भवन बाजूला आहे. सगळ्यांनी हात वर केले. तुमचा खूप खूप मी आभार मानतो. स्टेजवाल्यांनी केले का हात? कारण निवडणुकीत स्टेजवालेच पळतात पहिले, त्याच्यामुळे स्टेजवाल्यांनी पण निर्धार करा. खालचे बिचारे करतात, स्टेजवाले त्यांना सांगतात आणि हळूच निवडणुका आल्या की घुसून जातात. बघा कोण कोण आहे स्टेजवर. 2014ला जर कोणी कुठं घुसलं तर आपण एक चोप स्क्वॉड काढायचा आहे. चोप स्क्वॉड. शुरुआत घर से होनी चाहिए. लोका सांगे ब्रह्मज्ञान सोता मात्र कोरडे पाषाण, नो नहीं चलेगा. आम्ही जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या संतांच्या उक्तीप्रमाणे आपण ठरवलंय. आपण हटणारी मंडळी नाही आहे, परंतु तरी देखील त्यांनाही वाटलं पाहिजे, विश्वास देतोय मी त्यांना की आम्ही सुद्धा कुठं हटणार नाही. तुम्ही सुद्धा कुठं हसू नका. एकमेका सहाय्य करो अवघे धरू सुपंत या तुकोबाच्या उक्तीप्रमाणे आपण एकमेकांच्या हातात हात घालून गळ्यात गळे घालून एका परिवाराचे सदस्य असण्यासारखे रिपब्लिकन हा आमचा परिवार आहे. आमच्या परिवाराचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आम्ही त्या परिवाराची लेकरं आहोत. आमचा परिवार, आमचा कुटुंब, आमचा विचार, आमचं आंदोलन कशा प्रकारे चांगलं होईल, सुजलाम सुफलाम होईल, मोठं होईल, बाबासाहेबांच्या स्वप्नातला हा भारत, हे राज्य कसं निर्माण करू शकू यासाठी आपण प्रयत्न करूया आणि तो प्रयत्न आपण कराल अशी मला आशा या ठिकाणी वाटते. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आवाहन करतो,